तर इकडे धाराशिव जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे। 1308 मतदान केंद्रावरती मतदान प्रक्रिया आणि 11,45,888 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। जिल्हा परिषदेच्याच या निवडणुका आपण पाहतोय। धाराशिव जिल्ह्यातील तांदुळवाडी इथल्या मतदान केंद्रावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ओंकार कुलकर्णींनी। धाराशिव जिल्हा परिषद आणि 8 पंचायत समित्यांसाठीच्या मतदान प्रक्रियेला आता सुरुवात जी आहे ती कुठेतरी झालेली आहे। आपण धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील तांदुळवाडी या गावामध्ये आहोत। या ठिकाणी जर बघितलं तर मतदान प्रक्रियेला जी आहे ती कुठेतरी शांततेत सुरुवात झालेली या ठिकाणी पाहायला मिळत आहे। धाराशिव जिल्ह्यात जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात प्रचाराची रणधुमाळी जी आहे ती पाहायला मिळालेली होती। अनेक मोठ्या नेत्यांच्या सभा झालेल्या होत्या आणि याच पार्श्वभूमीवर आता मतदान प्रक्रियेला जी आहे ती कुठेतरी सुरुवात झालेली पाहायला मिळते। या ठिकाणी आपण अधिकारी पाहतोय, त्याचबरोबर येथील जे काही कर्मचारी आहेत ते पाहतोय। उमेदवारांचे जे प्रतिनिधी आहेत ते देखील या ठिकाणी मतदान कक्षामध्ये दाखल झालेले आहेत। धाराशिव जिल्ह्यात जर बघितलं तर एकूण पंचायत समितीच्या 55 जिल्हा परिषदेच्या 55 जागा आहेत, तर पंचायत समितीच्या 110 जागांसाठी मतदान प्रक्रिया जी आहे ती कुठेतरी सुरू असलेली पाहायला मिळत आहे। जिल्ह्यातील 11,45,000 मतदार जे आहेत ते कुठेतरी संपूर्ण आपला मतदानाचा अधिकार या दरम्यान कुठेतरी बजावणार आहेत। यासाठी 1300हून अधिक मतदान केंद्र जे आहेत ते देखील कुठेतरी उभारण्यात आलेले आहेत। जिल्ह्यातील ही जी काही मतदान प्रक्रिया आहे ती सुरळीत पार पडावी यासाठी जर बघितलं तर पोलीस प्रशासन देखील मोठी मेहनत जी आहे ती कुठेतरी घेताना पाहायला मिळत आहे। सर्वच मतदान केंद्रावरती जो पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। महसूल प्रशासनातील अधिकारी असतील, निवडणूक विभागातील अधिकारी असतील, मोठ्या प्रमाणात ही निवडणूक जी आहे ती शांततेत आणि सुरळीत पार पडावी यासाठी कुठेतरी आता प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत। एकंदरीत जर बघितलं तर जे उमेदवार आता या निवडणुकीसाठी उभे टाकलेले आहेत त्यांचं भवितव्य जे आहे ते आज कुठेतरी या संपूर्ण मतपेटीत कैद होणार आहे। ओंकार कुलकर्णी, NDTV मराठी, धाराशिव।